गुड इव्हिनिंग मित्रांनो. आम्ही जस्ट गावी आलो आहे, म्हणजे 2 वाजता आम्ही गावी आलो. तर म्हटलं जरा जाऊया, तुम्हाला आमचं गाव पण दाखवतो. म्हणजे म्हणतात ना, काय सांगू राणी मला गाव सुटतं ना. तर हे असंच आहे आपलं काळिंजे गाव. तिकडे समोर गाव आहे. तर इकडे आपली विहीर आहे, नवीन बांधलेली आहे, 40 फूट खोल आहे. तुम्ही बघू शकता, खूप पाणी पण खूप झालं आहे. तर म्हटलं जरा तुम्हाला पण दाखवतो कसं आहे काळिंजे गाव. इकडे ही बोरिंग आहे छोटी. बाबू जरा पाणी दाखव बोरिंगचं आपलं. छोटी आहे बोरिंग. पाणी खूप असं पाणी, म्हणजे ह्या विहिरीचं पाणी एकदम इकडे आलो ना की पाण्याची चवच एकदम अशी भारी वाटते मित्रांनो. खूप एकदम टेस्टी पाणी, म्हणजे तुम्हाला काय सांगू. तर तुम्हाला आमचा गाव दाखवतो. तुम्ही या आता समोर, इकडे बघू शकता तुम्ही. हा पूर्ण हे आपली हेच आहे, घरं आहेत सर्व ही इकडे. आमचा हा परा. पावसामुळे पाणी इतकं असं भरतं की तुम्ही बघाल तर आता आमचं हे पाणी आहे असं भरतं पाणी. म्हणजे इथे खूप फिश वगैरे भरपूर. हे आपले इथे काका बसलेले आहेत आपले. आपले काका बसले इथे. गावात कोण नसल्यामुळे आता एकटंच राहतं ते आपलं गाव. ही आपली गावची ढोरं आहेत सर्व, म्हणजे त्यांना आता चरून आलेली आहेत. ती गावात अशी ढोरं आता जास्त राहिलेली नाही आहेत. ती 4-5च आहेत फक्त. म्हणजे एकदम काय वाटते वातावरण बघा गावचं. म्हणजे जे मुंबईमध्ये नाही आहे ते आपलं गावामध्ये आहे. तुम्हाला दाखवतो पुढचं सर्व कसं काय आहे ते. ठीक आहे, या तुम्हाला दाखवतो आपलं गाव. आमचं गंगूबाईचं घर आहे. आता सध्या ती मुंबईला आहे. झाडे बिडे लावून गेलेली दिसते. इथे भेंडी वगैरे लावलेल्या आहेत. म्हणजे आता थोडक्यात भेंडी येण्याची शक्यता आहे. बघू आता कधी ते. हा आमचा आरू. गावात कोण नसल्यामुळे सध्या एकटाच आहे दोघं तिघं. आता इकडे कुठे गेले ते माहिती नाही. ही आपली बौद्धवाडी आहे. ठीक आहे. आमचं विशाल लोखंडे यांचं घर आहे. ते सध्या ते पण मुंबईला आहेत. आल्यावर असं एकदम असं निसर्ग असं भारी वाटतं की एकदा आलं की इथं बसल्यावरती असं वाटतच नाही की तरी परत इकडे तिकडे जाऊ असं. म्हणजे इथं बसलो की एकदम रमून गेल्यासारखं वाटतं. आता सध्या गावात कोणी नसल्यामुळे शांतता आहे. इकडे पण आहे रस्ता, म्हणजे इकडे पण थोडं गाव आहे. इकडे पण थोडं हे आहे. ही आमची आई आहे इथं. गावात कोण नसल्यामुळे सध्या एकटीच आहे बिचारी. आता इकडे गेली राऊंड मारायला. बाकी तब्येत बरी आहे ना? बरी आहे का? हा. हो, काल आलो सकाळी. तर बोला जाऊन येऊ जरा, सुट्टी पण आहे. हा, साहिल पण आला. हो, तो गेला येऊन 2-3 दिवस झाले. आलेली आहेत मुले आता तिकडून. हे आमच्या अशोक दादा यांचं घर आहे, काकांचं. हे आमच्या अशोकांचं घर आहे. भरपूर खूप मोठं पण आहे आतमध्ये. ही आजी पण आली, आजी आलेली आहे. राऊंडर चाललेला आहे आजीचा. आमचं बुद्धेवर आहे इकडे. पण आम्ही सगळी बौद्धवाडी इथं. काय बरं नाही गावातून कोण राहिले ना, आता सगळी मुंबईला जातात. नाही, मुंबईला राहतात. आता तुम्ही मुंबईला राहणार. जा मग सावकाश. हो, आता आजी पण भेटलेली आहे आम्हाला. आजीचं घर बघू शकता ते आजीचं घर इकडे घर आहे.
लास्ट स्टॉप आपला हा बौद्धवाडीचा इथपर्यंतच आहे. ही आपली शाळा आहे. आता सध्या ती नवीन झालेली आहे ही शाळा. ठीक आहे, बाकी तुम्हाला पुढे दाखवतो मी. सो आम्ही आता आलो. मुलं पण खूप खुश आहेत. बघा कशी उड्या मारतात. तर आता हे आपल्या नरेश जाधवांचं घर आहे. सध्या ते पहिले खूप गावी यायचे. आता कसं त्यांचं लग्न पण झालेलं आहे. ते कसं त्यांना कामातून त्याला वेळ पण मिळत नाही. पण आता येणार आहे ते. बोलले, मला कॉल आला होता त्यांना 2-3 दिवसासाठी. म्हणजे बोलत होते की पोपटी वगैरे लावायची आहे. म्हणजे काय शे आता हे चिकन वगैरे आपण जरा सध्या भाजू. बोला ठीक आहे या तुम्ही. तर मी जरा आलो पुढे. ते येतील आता, बघूया कसं काय. त्यांचा काय सुट्टीचा पण काय भरोसा नाही आहे. मी त्यांचं घर आहे इथे. तुम्ही बघू शकता, पुढे या. हा आपला रस्ता आहे वरचा. इथे माझा मामा उमेश उभा राहतो. तो पण सध्या सगळे म्हणजे गावात असं गाव वस्तीकडून छान वाटतं की मे महिना एकदा आला का पूर्ण गाव भरलेला असतो. म्हणजे सगळ्यांना सुट्टी पण असते. सर्व म्हणजे असं म्हणजे जागाने चालायला राहते. एवढी माणसं असतात इथून तिथून. पण आता तुम्ही बघू शकता किती गाव शांत झालेलं आहे. बघा तो बघा तुमचे गाव. आता पण माणसं पण नाही राहिलेत गावात. आता बघू आपण. बघा तुम्ही, आमचा संकेत पण आलेला आहे. म्हणजे दुकानातून काहीतरी खायला घेऊन खात आहे. बघा संकेत पण खायला खात आहे. तर पण हो खा तू. आधी पण बसले. बरं आहेत ना? हो हो बरं आहे बरं आहे. काय बोलता? हो जरा राऊंड मारा आलेलो. हो इकडे आमचा लाले भाऊ आहे. नुसता घरात बसलेला असतो. कामा विमाचा काय पत्त्याचा काय नाही. लाले भाऊ आलेला आहे आमचा. असं एकदम घरात राहून जाडजूड झालं. जरा बारी त्याला हलव मला वाटतं आता सध्या. रेकॉर्ड करतोय. हो जरा तुला आता व्हायरल करतो. थोडा लागलेला आहे. आता घरात गेलेला आहे. ही हरची काकी पण आहे. सध्या काहीतरी काम चालल्यामुळे थोडा झालं. इकडे आता सगळी पब्लिक बसलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता म्हणजे एकदा संध्याकाळी 4 वाजले ना की गप्पा गोष्टी हा रंगते इथे. आई आहे इथं बसलेली. त्या कसला मेहंदीचा कार्यक्रम चाललेला आहे वाटतं बहुतेक. आमची सोनीताई आहे. तर काकी बसलेली आहे इथं. लागलेले दिसतात. गप्पा गोष्टी रंगलेल्या आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता. एकदा 4-5 वाजले की ह्या बायकांचा नुसता घोळायला असं म्हणते. खूप सारे असे बसलेले असतात. ह्याचा विषय त्याचा विषय. ही गावाची पद्धत आहे. ही आमची मोठी आई आहे. आता ती इकडे जात होती जरा राऊंडला. तर आता भेटलेली आहे. आम्ही गणपती बघायला जात होतो. पण आमची ही बघा कशी हिरवीगार सृष्टी दिसते. आमचा वातावरण गाव किती मस्त आहे. आमची समुद्र किनाऱ्यावर आमचा गाव आहे. आम्हाला मच्छीमारी लोक आमच्या गावात असतात. आम्हाला खूप आनंद होतो. मग कशी एकदम खुश झालेली आहे. सगळी आठवण आली. आमची ये रे ये गणप्या इकडे रे इकडे. आमचा गाव आहे. हा आमचा गाव. हे आमची बौद्धवाडी, ती कुंभेआळी, इकडं भंडाराळी आहे, मोला आहे. आमचे 4-5 समाज आहेत आमच्या गावात. तुम्हाला कुणाला बघायचं असलं तर या. आमचा हा हरेश्वर जाणारा रोड आहे. हरेश्वरला जाते. इथनं डायरेक्ट गाड्या हरेश्वरला जातात. व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल सगळ्यांना तर नक्की लाईक आणि शेअर नक्कीच करा. ठीक आहे.